श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, आता वेळ आली आहे लोकांना नाही तर स्वतःला बदलण्याची. होय, व्यक्ती नेहमी स्वतःपेक्षा दुसऱ्यांना महत्त्व देत असतो. त्या व्यक्तीला काय वाटेल, ती व्यक्ती काय म्हणेल, ते काय म्हणतील, ह्यांच्या भोवतीच आपलं जग हे फिरत असतं. म्हणजे जीवनात खूप जास्त आपण कोणावर एवढं प्रेम करतो की आपण स्वतःलाच विसरून जातो. सकाळी उठल्या उठल्या लगेच त्यांच्या आठवणी, रात्री झोपताना सुद्धा त्यांचेच विचार मनात फिरत राहतात. कदाचित वाटतं आज मेसेज येईल, कदाचित कॉल येईल, कदाचित सगळं पूर्वीसारखं होईल. पण खरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही कोणाच्या मागे धावता ते तुमच्यापासून अजून दूर जातात. का? कारण तुम्ही जेव्हा स्वतःला बाजूला करून कोणाला तरी प्राधान्य देता तेव्हा तुम्ही स्वतःची किंमत कमी करता. या जगात कोणीही तुमच्या स्वाभिमानापेक्षा तुमच्यापेक्षा मोठा नाही, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. आणि म्हणूनच आज मी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या स्वतःसाठीच असतील, ना की इतरांसाठी, दुसऱ्यासाठी. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. करायचं आहे ते फक्त स्वतःमध्ये बदल. स्वतःला घडवायचंय, स्वतःला इतकं मजबूत करायचंय की ज्याच्यासाठी तुम्ही आतापर्यंत इतके कष्ट घेतले, इतके प्रयत्न केले, पण त्यातून काहीच साध्य झालं नाही. कदाचित एक दिवस तीच व्यक्ती तुम्हाला गमावून स्वतःला म्हणेल की त्याने तुला का हरवलं आहे, आणि त्यासाठी आज मी तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करायला सांगणार आहे. हे बदल जर तुम्ही प्रामाणिकपणे केले तर तुम्ही फक्त स्वतःला हरवण्यापासून वाचवणार नाहीत, तर एक असं व्यक्तिमत्व तयार कराल ज्याच्यासोबत सगळे जोडण्याची इच्छा व्यक्त करतील. होय मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. पहिली गोष्ट करायची आहे ते स्वतःवरती विश्वास करणं, स्वतःवरती प्रेम करणं. बऱ्याचदा आपण कुणावर एवढं प्रेम करतो की आपण स्वतःला इग्नोर करतो, दुर्लक्षित करतो. पण खरं प्रेम तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही स्वतःवर करता. रोज सकाळी उठायचं आणि स्वतःलाच म्हणायचं, मी खास आहे, मी सक्षम आहे, मी पॉझिटिव्ह आहे, मी अपूर्ण नाही, मी परिपूर्ण आहे, भगवंत माझ्या पाठीशी आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला पूर्ण नाही समजणार तोपर्यंत कोणालाही तुम्ही कोणीच तुम्हाला महत्त्व देणार नाही. हे असे म्हणून तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरील विश्वास. हे बाहेरून दाखवता येत नाही तर ते आतून येतं. स्वतःचे निर्णय घेताना दडपण आणू नका. आपण कोण आहोत, काय आहोत याबद्दल संकोच बाळगू नका. स्वतःशी बोलण्याचा सराव करा. स्वतःच्या कमतरता मान्य करा. त्या सुधारण्याची तयारी नेहमी ठेवा. तेव्हाच तुमची प्रगती निश्चित आहे. इतरांच्या मतावर अवलंबून न राहता स्वतःला स्वीकारा. आजचा आपला निर्णय चुकेल, पण उद्याचा निर्णय नक्कीच योग्य ठरेल. ह्या निर्णयातून आजच्या निर्णयातून आपण शिकणार आणि उद्या ती चूक न करता आपण योग्य पद्धतीने यश प्राप्त करणार. होय मित्रांनो, स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःवरती विश्वास जर ठेवलं तर सगळे तुमच्याकडे आकर्षित होतील. त्यासाठी तुमचं शरीर, तुमचं मन हे मजबूत ठेवा. ध्यान करा, योगा करा, चालायला जा, फिरायला जा. ज्याने तुम्हाला दुर्लक्ष केले त्याला नक्कीच एक दिवस वाटेल की ज्याला त्याने सोडलं आज तो फिटनेसचा ब्रँड आहे. फिट शरीर फक्त दिसण्यासाठी नाही तर तुमच्या आत्मविश्वासाची, सेल्फ कॉन्फिडन्सची एक गुरुकिल्ली आहे. होय, कधीच रिकामा राहायचं नाही. काहीतरी नवनवीन शिकत राहायचं. एखादी भाषा, एखादं डिजिटल कौशल्य किंवा कोणतंही काहीही आपण शिकत राहायला पाहिजे. तुमच्याकडे ज्ञान असतं, एखादी कला असते, तेव्हा तुम्ही कोणाही समोर कमी नसता. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की कौशल्य हेच आता आकर्षण आहे. लोक तुमचा चेहरा नाही, तुमचा टॅलेंट लक्षात ठेवतात. तुमच्या कलेची दाद द्यावीच लागेल इतके तुम्ही स्वतःला तयार करा. आपल्याला असे वाटते की त्या व्यक्तीशिवाय आपण जगू शकत नाही किंवा त्या व्यक्तीशिवाय आपल्या आयुष्यात, आपल्या जगण्यात कसलाच अर्थ नाही. पण जर तुम्ही कोणाशिवाय राहू शकत नसाल तर ती अवलंबित्व आहे, प्रेम नाही, हे लक्षात घ्या. त्यापेक्षा स्वतः पैसे कमवा,
बचत करा, गुंतवणूक करा, स्वतःच्या पायावर उभे राहा आणि स्वतःसाठी वेळ द्या. जेव्हा तुमच्याकडे आर्थिक ताकद असते तेव्हा तुम्ही कधीही झुकत नाही, तर स्वतःची एक इमेज, एक प्रतिमा तयार करत असता. समोरचा व्यक्ती आपलं व्यक्तिमत्व पहिल्या काही सेकंदात पाहतो आणि उरलेलं संवादातून, म्हणजे साधं पण नीटनेटकेपणा, नेहमी कपडे स्वच्छ, केस, हेअरस्टाईल हे व्यवस्थित, चप्पल, बूट जे काही असतील ते एकदम व्यवस्थित, हे नीटनेटके असणं गरजेचं आहे. खरं तर दिसणं म्हणजे सौंदर्य नाही, तर दिसणं म्हणजे स्वतःला दिलेला आदर. तो समोरच्याला लगेच जाणवतो. जर आपण स्वतःलाच आदर देत नसलो तर समोरच्याला काय देणार? तुमच्या आजूबाजूला असणारी वाईट संगत तुम्ही बदला. अशा लोकांशी जुळा जे तुम्हाला प्रेरणा देतील आणि त्यांच्याकडून पाहून तुम्हाला पॉझिटिव्ह आत्मविश्वास निर्माण होईल, जे तुमच्या व्यक्तिमत्व विकास वाढीस मदत करेल. वाईट लोकांपासून दूर राहा, कारण एक चांगलं वातावरण तुम्हाला उंचीवर नेतं आणि एकच चुकीची संगत तुम्हाला खाली नेत असते. म्हणून तुम्ही चांगल्या संगतीत राहा. आज प्रत्येक गोष्ट सोशल होत आहे, ज्यामध्ये चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आहेत. त्यांचा परिणाम आपल्या जीवनावर सखोल होत असतो. म्हणून सोशल मीडिया पासून अंतर ठेवा. वारंवार एखाद्याचं प्रोफाईल बघणं, त्याच्या स्टोरीज पाहणं, त्याचं स्टेटस पाहणं आणि ते पाहून स्वतःला दुखवणं तुम्ही थांबवा. कारण सोशल मीडिया ही खरी दुनिया नाही. तुमच्या फोनला, तुमच्या डोक्याला नियंत्रित करा. त्यांचा गुलाम तुम्ही होऊ नका. जेव्हा तुम्ही सोशल मीडिया पासून ब्रेक घेता तेव्हा खरी दुनिया किती महत्वाची आहे हे तुम्हाला कळेल. कारण नुसते फोटो पाहून, व्हिडिओ पाहून आपण त्यांचं आयुष्य ठरवू शकत नाही. रिअल मध्ये त्यांचं आयुष्य तुम्ही पाहता त्यापेक्षा एकदम विरुद्ध असतं. नेहमी खुश राहणं हे सगळ्यात महत्वाचं आणि सकारात्मक विचार ठेवणं हे जास्त चांगलं. त्यासाठीच ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक गोष्टीत तुम्ही चांगलं शोधा. येणारी कोणतीही परिस्थिती धाडसीपणाने हाताळा, पण हारून थकून पळून जाऊ नका. आपल्या रागावर, आपल्या वाणीवर, आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवा. कारण जर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवले तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात आणि वाईट गोष्टीही घडत नाही. स्वतःचे ध्येय, स्वतःचे गोल ठरवा, त्यांच्याकडे लक्ष द्या आणि ते सत्यात आणण्यासाठी तुमचे प्रयत्न आटोकाट करा. तुमचे लक्ष असावं असं एखादं व्यक्ती बनण्याचं, ज्याला हरवणं म्हणजे फार मोठं अपयश समजावं. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकावं आणि मागे कधीच न वळून पाहावं. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जर आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्स मध्ये स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.